परवाच्या महाराष्ट्र दिनापासून स्वतंत्र विदर्भाचं आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे। आतापर्यंत शांततामय पद्धतीने होणाऱ्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागेल आणि त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा आज झालेल्या विदर्भवादी संघटनांनी दिला आहे। या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज नागपूरमध्ये बैठक झाली। माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी ही बैठक बोलावली होती। 1 मे रोजी काळा दिवस पाळण्यात येणार असून या दिवशी प्रत्येक तालुक्यात विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्यात येईल अशी घोषणा अणे यांनी केली आहे। तसंच या दिवशी वेगळ्या राज्याचं आश्वासन पूर्ण न झाल्याबद्दल भाजपचा जाहीरनामा जाळण्यात येणार आहे। स्वतंत्र राज्याच्या मागणीला विरोध करणाऱ्या शिवसेनेचा सामना कसा करायचा याबाबत विचार करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी या बैठकीत दिली। यावेळी नॅशनल फेडरेशन ऑफ न्यू स्टेट्स या संघटनेच्या अध्यक्षपदी श्रीहरी अणे यांची निवड करण्यात आली। विदर्भ आणि बुंदेलखंड राज्याच्या निर्मितीचं आंदोलन या संघटनेमार्फत लढवलं जाणार आहे। आता 1 मेला आमचं आंदोलन आहे। आपल्याला माहित आहे की ज्या दिवस महाराष्ट्र दिन साजरा केला जातो त्याच दिवस आम्ही काळा दिवस मनवतो। गेल्या वर्षापर्यंत हा उपक्रम यंदा 3ऱ्या वर्षात आहे। गेल्या वर्षापर्यंत विदर्भाच्या 11ही जिल्ह्यांमध्ये हा काळा दिवस साजरा झाला जिल्हा ठिकाणी। यंदा तहसील्समध्ये देखील हे चित्र दिसायला लागेल। तेव्हा यंदा हा प्रोग्राम आणखीन व्यापक पद्धतीने विदर्भाच्या अनेक शहरांमधून घेतला जाईल। या आंदोलनाचं स्वरूप हे काही एक माणूस बोलतो त्याप्रमाणे आंदोलन चालतं असं कधीच होत नाही। ते एक जनतेचा उठाव असतो। एखाद्या गावामध्ये एखाद्या ठिकाणी एखाद्या घटनेमध्ये कुठल्या तऱ्हेने त्याचं रिपरकशन होईल हे सांगता येत नाही। आपण आपल्या परीने समजावून प्रयत्न करतो की हिंसात्मक होऊ देऊ नका, शांतता पद्धतीने चालायला हवं। हे म्हणताना देखील मला भीती वाटते की हिंसा होऊ शकेल। मग मी हिंसेचं समर्थन करत नाही, किंबहुना हिंसा व्हायला नको हे पुन्हा सांगतोय। पण हिंसा झाली तर मी समजतो, आम्ही त्याला कारणीभूत राहणार नाही, पण प्रतिकार न करणं हेही आमच्याच्याने होणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।